फायनली आपण येऊन पोचलो होतो आरेवाडी बनात बिरोबाच्या यात्रेला. आल्या आल्या पहिलं नारळ घेतलं देवाला फोडायला आणि तसंच पुढे गेलो आणि पुढे बघितलं तर गर्दी तर लईच झाली होती. आता गर्दी तर होणारच होती कारण ह्या देवाचा महिमाच एवढा थोर आहे. त्या गर्दीतनं कस तरी पाय वाट काढत आम्ही गेलो पुढे आणि पुढे गेल्यानंतर डायरेक्ट लागलो लाईनीला. तशी लाईन तर मोठीच लागली होती पण ह्या लाईनीतनं पण दर्शन घ्यायचं होतं आम्हाला. तसंच पुढे आत गेलो. आत बघितलं तर मंदिर एक नंबर सजवलं होतं. लाईनीत उभाच राहिलो होतो तेवढ्यात दिसला आरसा दिसला सुट्टी नाही. त्या आरसा किती का घाण अशी ना. मग तीच लाईन थोडी पुढे सरकली आणि आम्ही येऊन पोहोचलो देवापाशी. देवाचा एक व्हिडिओ घ्यायला लागलो होतो तोपर्यंत त्याने अडवलं. फोटो व्हिडिओ काढायला तिथं परवानगी नव्हती म्हणून तिथनं पाया पडून आम्ही पुढे आलो. तिथं पाया पडून झाल्यानं मागे गेलो. मागे तिथं मायाका देवीचं मंदिर होतं. त्या देवळात दर्शन घेतलं आणि अजून 2-3 देवळं होती तिथं पण दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानं मी अन्न तिथनं हल्लो. ऊनले पडलं होतं त्यामुळे तिथंच एक आम्ही हॉटेल बघितलं आणि तिथं थांबलो. आम्ही जिथं बसलो होतो तिथं मामा एक गाठ पडलं. मामान मस्त 90ची जुळणा लावली होती. डोळं झाकून मामानं वडली 90. मग काय आम्ही लावलेल्या साईडला हत्यार काढलं आणि आम्ही जायचं ठरवलं घराकडं. आम्ही तसंच थोडं पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर एवढं ट्रॅफिक जाम होतं इथं. 15-20 मिनिटं लागली आम्हाला या ट्रॅफिक मधनं बाहेर पडायला. तिथनं बाहेर पडलो आणि नीट सुटलो घराकडच्या दिशेनं. आजचा ब्लॉग थोडा बारकाच झालाय. तरी पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग.